सगळं चिकटावं लागेल. कोपऱ्याची काढून ना मधून लावून मग हवा नाही पीस तेवढंच.
आता दीदींनी इकडं पानं बनवायला सुरुवात केली आणि इकडं दाजींचं पण काम चालू आहे. दाजी पण खूप कष्ट करत आहे. दीदीच्या इकडं डेकोरेशनची व्हिडिओ बघा. आमचे बॉस इथं बसले, त्यांच्या आदेशानुसार इकडं काम चालू आहे. पाठिंबा आधारस्तंभ आमचा आधारस्तंभ मोठे आधारस्तंभ आहे. खूप हुशार होऊ. दीदी पण खूप कष्ट घेते पानं लावायचे. जर पान पडलं एवढंच झाड आहे, त्याच्यामुळे जे पान वाळलेलं असेल ते पडू शकतं. असं काही नाही का, पान जिंकल्यावर पडू शकतं पान. आम्ही पिवळे पान पिकलेले त्याच्यासाठी दाखवले. तो एक पिक्चर नाही का त्याच्यात ते पान पडत असेल. फोन मध्ये ओरिजिनल झाड वाटतं बरं का. हा व्हिडिओ मध्ये इथं लाल बॅकग्राऊंड आधी दिसून आलं. लाल पण छान दिसतोय, पण ह्या ब्लॅकला काहीतरी म्हणजे टिचके पण टिक करत वेगळा गोल्डन सिल्वर आहे का? म्हणजे बाजारात म्हणजे विकत आणावं लागेल गोल्डन. तेव्हा तो गोल्डन लावते तुला. आधी व्हिडिओ आता आम्ही झाडाला पारंब्या बनवतोय. बाबांनी दीदी कलर देत आहेत त्याला. प्लास्टिकचे वॉटर कलर आहे का? दादा झाडाला सेट करतोय, पानं लावतोय. जाऊ दे, त्याला काही ओळखत नाही कोणी. दे ना मला पण. खराब झाले ती. त्याला असं वाटेल काहीतरी आहे. यस. पारंब्या ते लवकरच डिसिजन होईल. थोडीशी पातळ झाली पण चोके समजून घ्या थोडाफार. आपण करू शकतो त्याला. अजून बाकीचं तुम्हाला सगळं आपण व्हिडिओ काढणारच येतो नाही का जास्त. आपण डायरेक्ट साइडलाच येतो. असं काही झालं काही नाही. चला मी तुम्हाला सिगरेट पट्ट्या देते. आई बोलल्या ना मला माझं कोणीच नाही. ब्रेक झालाय आता. मस्त पावडे वडापाव मस्त खाल्ले. आता तरतरी आली हालत. चला काम करू द्या. चला पुढच्या कामाला माझा हातचा नाश्ता खाल्ला आता. पाणी चांगले ना. हो कामाला लागा सगळ्यांनी. आणि कसं डेकोरेशन करताना तहान लागते. सारखी किचन मध्ये जायचं कंटाळा येतो ना, त्याच्यामुळे आम्ही पाण्यातच आणून ठेवलंय इथे. परत किचन मध्ये जायचं सगळेजण बिझी होऊन जातात डेकोरेशन करताना. इकडं प्रिंट साठी पिक्चर. नमस्कार. हे आमच्या मालकीने 2 दिवसापासून पगार नाही दिलेला. राबून घेता माझ्याकडनं. एक वडापाव दिला, पावडा दिला, एक मिरची दिली, चटणी दिली फक्त. बस काहीच दिली. बघा काम आहे सगळं. किती मोठं वडाचं झाड बनवून आम्ही पारा एवढी मला घेतली आणि एक वडापाव. बरं एक वडापाव दिला तिला. एकच मिरची दिली. 2 मिरच्या तर द्यायच्या का नाही. टोमॅटो सॉस पण नव्हता. काय देणार. असं थोडी असतं. काय पाहिजे आम्हाला धन्य आंदोलन करणार नाही. धन्य आंदोलन पोषणाला बसतो. पण ते पोषणाचं वाईट होत आहे.
उपोषणाचे वारे वाहताय. आम्ही पण आता वडाच्या झाडाकडे उपोषणाला उद्यापासून आणि वट सावित्री पौर्णिमेचा इथे दौरा पण पूर्ण आलेला नाहीये, तर ती पूजा करून घेऊ पण थोड्या वेळाने. आणि तो पण दे वडापाववाले तोंड लपवताय. मी नाही तोडलं. तृप्तीस ब्लॉगर यांनी धोका दिला या ठिकाणी. काय धोका दिला? माझ्यावर आले सगळे. हेच सांगितलं, उगाच कौतुक केलं ते वडापावचं. ऍक्च्युली वडापाव पण भेटला नाही या ठिकाणी. दिलेला बरं का? कधी तुम्ही दिलेला? व्हिडिओ काढली नाही, ती तुमची चुकी. मी दिलेला आपल्याकडे तुम्हाला. स्नॅप पण नाही वडापाव. वडापाव दिलेली, मिरची दिलेली, मस्त खाऊन फुगले. आता काहीच नाही दिलेलं आहे, खोटं सांगितलेलं आहे मी. एकदम साफ एकदम साफ खोटं, एकदम सोप्या शब्दात आहे ना खोटं बोलले मी. खाऊन झाले आणि बघा कसे पलटले गाडी. जामी जय जय स्वामी समर्थ मध्ये होती का? हो हो. एकीकडे कॅरेक्टर शोधायचं काम चाललंय, कारण की आम्हाला अजून अक्कलकोट तयार करायचं बाकी. आमचा जो खरा पेंटर आहे ना, तो गावाला गेलाय, तो अजून आलाच नाही. आम्हाला वरती नाव पण टाकायचंय श्री स्वामी समर्थ. तो पेंटर काय कामाचा नाही, त्याला पेन आवाजाला 2 तास नाही पेन आमचे. तोपर्यंत आमचे पूर्ण त्या ठिकाणी वर्तवलंय की तो पेंटर आळशी पण आहे. गुड्डी का? पेंटर काहीच कामाचा नाही. तो आता उद्या गुड्डीला गावाला आता एक व्हिडिओ दाखवायला लागल. तो उद्या काय काय बोलतात तुझ्या मागून, तुझे दीदी दादी आणि वहिनी सुद्धा. आम्ही तोंडावर पण बोलू ते बाबा शकतो. नाही. मागून नाही बोलत, तोंडावर पण बोलू शकतो आम्ही. आम्ही स्वतः व्हिडिओ दाखवू शकतो तिला YouTube. तिला पाण्याला मी तर तिचं तोंड पाहूनच आपली काम बाबा नको आणू. आता तर मी 2-3 महिने झाले ते आलं नाही. म्हणजे एकदा पाणी सांगितलं नाही आणलं तर तुम्ही आता 3-4 महिन्यापासून कामच नाही सांगत केलं. त्या दिवशी मी उशीर सांगितली, म्हणलं बाई नको आणू दे. काहीच नको आणू. तुषार तुझं काय म्हणणं आहे? आणि तुषारचं म्हणलं काही तुषारला अजून सुचत नाही की हा ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड दिसते, काय करावं नक्की. आणि आमचे लाईट्स पण आणायचे बाकी, त्याच्यावर ठेवायचे ते. आणि आता 2-3 दिवसात उद्या परवा शॉपिंग करून आम्ही सगळं आणि सगळं डन करून टाकू. आता रेवा पण आली अक्कलकोटचं हाऊस बनवायला, त्याच्यामुळे लवकरच सगळं डेकोरेशन तयार होणार आहे. तुषारची जबाबदारी आहे आता की त्याने कॅरेक्टर सगळे काढून आणायला. तो बघा कामाला लागला एकदम सिरियसनेस. तू युट्यूबला बघून बघून करणार आहे आता. आणि इकडे डिप्रेशन मध्ये गेले का नेमकी काय? तुला सेंड केलेले आहे मी, पण तुझ्या व्हॉट्सअपला आहे. काय गं? तुला 28, 31. आमच्याकडे प्रिंट भेटत नाहीये, त्याच्यामुळे तुषारनी घरीच चोळप्पा महाराज काढले. तुषार डायरेक्ट सिरियस मोड मध्ये झालाय. त्या ठिकाणी वाजलेत 12 आणि तो स्केच करतोय चोळप्पा महाराजांची. कारण की आम्ही खूप शोधलं पण आम्हाला काय भेटत नाहीये ते स्टॅच्यू वगैरे बोलतात ना आपण, त्याच्यामुळे. आणि 12 वाजले, डेकोरेशन अर्ध झालंय. रेवा चहा ठेवते आता थोडासा रिफ्रेश एनर्जी येण्यासाठी. बाकीचं आम्ही उद्या कंटिन्यू करू. रेवानी काय बंद करतोय? इकडे ब्लॉगर दुसरे बिहाइंड कॅमेरा. इकडे चहा ठेवलाय रात्री. आता चहा आलाय आमचा. इकडे मिस्टर गायब होते, आले आता, जॉईन झाले आम्हाला. संस्थापक अध्यक्ष मीच दाखवतो. हे बघा. आणि इकडे इतके छान महाराज काढलेत. महाराज नाहीत ते, कोण आहे रे? महाराजच आहे आय थिंक ते, अक्कलकोटचे.